हे बारामतीला का? तर ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे त्रिकूट राज्याच्या राजकारणात खूप छान जमून आलेलं होतं. कोणताही निर्णय घेताना या तिघांचं असणारं एकमत, होणाऱ्या चर्चा, यांच्या पत्रकार परिषदा हे महाराष्ट्रानं अनुभवलेलं होतं आणि त्यातही अजित पवारांची मिश्किली, त्यांची टिप्पणी ही जास्त लक्ष वेधून घेणारी असायची. पण अजित पवार यांची अकाली एक्झिट प्रत्येकालाच धक्का देणारी आहे, हादरवणारी आहे. महाराष्ट्रानं एक द्रष्टा राजकारणी गमावलेला आहे. तुम्ही परत या दादा, एवढे चांगली बारामती दादा, त्या वहिनींनी काय बघायचं दादा आज सुद्धा बारामतीत अजित पवार कार्यकर्त्यांसाठी जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, त्याच्या प्रचारासाठी येणार होते. तर मुंबईहून बारामतीत पोचताच त्यांच्या 4 आज दिवसभरात सभा होत्या. त्या ठिकाणी ते सभा घेणार होत्या, कार्यकर्त्यांना भेटणार होत्या, बैठका देखील होत्या. मात्र आज ज्या पद्धतीने हा अपघात लँडिंगच्या अगोदर झाला, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळ्यांमधून निघून गेलेले आहेत आणि अर्थातच राज्यातील राजकारणात मोठा नुकसान झालेलं आहे. जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मित्र, दिलदार मित्र, शब्दाला पक्का असणारा माणूस या ठिकाणी गमावलेला आहे. खूप काही कार्यकर्ते आहेत बारामतीत आल्यानंतर नेहमी, म्हणजे आज सुद्धा तुमच्यावर सभेंची वेगवेगळ्या गोष्टीची जबाबदारी असेल. दादा, काय जबाबदारी घेणार? आमचा जबाबदार माणूसच घेणार. आमचा जबाबदार माणूस बारामतीचा रक्षण करता, बारामतीचा विकास पुरुष आदरणीय दादा इथं नाही. आमची सगळी ताकद गेली, मरगळलं, सगळे मरगळलं, सगळं संपलंय आमचं. देवा मी विनंती करतो, आमच्या दादांना सुखरूप आमच्यापाशी ठेव, कारण दादासारखा माणूस आम्हाला परत भेटणार नाही. ही जे उभे केलंय दादांनी, गोरगरिबांसाठी केलेलं होतं. त्याच हॉस्पिटलमध्ये साहेब आज दादा पडले, जीव नाही तर जीवाचं रान. आता आम्ही कुणाच्या मागे थांबायचं? कुणाच्या मागे थांबायचं आम्ही? कुठला राजकीय माणूस आमचा आहे? दादा तुम्ही या, काही बोलू शकत नाही. निशब्द आहेत कार्यकर्ते. तर ज्या पद्धतीने गर्दी कार्यकर्त्यांची, दादांवर प्रेम करणाऱ्या या सगळ्या लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि पोलीस सातत्याने विनंती करतायत की थोडीशी जागा करा, थोडंसं बाहेर व्हा, कारण काही वेळातच कुटुंबियाचे सदस्य या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र कार्यकर्ते दादांच्या दर्शनासाठी, दादांची झलक पाहण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि जिथं अपघात घडला विमानाचा, तिथं देखील मोठ्या संख्येने लोक बघण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि जवळपास काही वेळातच विमान या ठिकाणी लँड करणार आहेत. जयदीप, हा नक्कीच, खरं तर पवार कुटुंब अवघ्या काही वेळामध्ये विमानतळावरती लँड होईल. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री असतील ते साधारण 2 ते 3 वाजेपर्यंत येतील अशी माहिती आहे. खरं तर अजित पवारांवरती अंत्यसंस्कार विद्याप्रतिष्ठानमध्ये या ठिकाणी केले जातील, मैदानावरती असं सांगितलं जाते. अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कोणी सांगितलं नाही. असं जरी असलं तरी पवार कुटुंब अवघ्या काही वेळामध्ये विमानतळावर येतील आणि त्यानंतर येऊन जे काही पुढचे निर्णय ते घेतले जातील. मात्र जी परिस्थिती जी सांगण्यात येते त्या पद्धतीने अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार नाहीये. मात्र असं जरी असलं तरी हे अद्यापपर्यंत अधिकृत कुणी सांगितलं, सगळं जे आहे ते माहितीवरती आहे सूत्रांच्या आधारे. या थोड्याच वेळात अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब विमानतळावर, त्यानंतर जी पुढचे काय आहे ते अर्थातच कुटुंब या ठिकाणी आल्यानंतर पुढचं सगळं काही या ठिकाणी ठरवलं जाईल.
मात्र त्याचवेळी बघितलं तर 2:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचतील आणि काही वेळातच सुप्रियाताई असेल, सुनित्रा वहिनी असतील आणि पार्थ पवार हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मुंबईहून शरद पवार निघालेले आहेत. काही वेळात ते देखील या ठिकाणी पोहोचतील आणि बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर ते पुढचे जी काही नियोजन आहे, कशा पद्धतीने पुढे व्यवस्था करायची आहे ते कुटुंब ठरवेल. परंतु आता जर आपण बघितलं तर बारामतीतील या मेडिकल कॉलेजमध्ये हजारो कार्यकर्ते जमत आहेत. जशी माहिती मिळतीये तसं राज्यातील वेगळ्या शहरामधून सुद्धा कार्यकर्ते निघतायत आणि पोचलेले आहेत आणि विमानतळावर देखील म्हणजे अर्थात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी विमानतळावर सुद्धा या ठिकाणी तर प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फुटलेला आहे. प्रचंड गर्दी झालेली आहे बारामतीच्या या रुग्णालयाबाहेर. आमचा जबाबदार माणूस गेला, आमचं अस्तित्व संपलं, अशा भावना इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानं व्यक्त केल्यात. राज ठाकरे यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणानं एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातला. अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. पिंपरी चिंचवड असेल की बारामती, दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. एखाद्या फाईलचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्रानं गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे. अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचे आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासन देऊन स्वतःभोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत अजित पवारांनी कितीदा तरी मोजली. अजित पवारांचं मला एक आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चाललेत. राजकारण